नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीने तोंडाची चव वाढवणारी टोमॅटोची चटणी. चला रेसिपीला सुरुवात करूयात. चटणी बनवण्यासाठी गॅसवरती मी एक लोखंडी तवा तापवण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला तापला की यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत. तेल आपलं चांगलं या ठिकाणी तापलेलं आहे. तेल चांगलं तापले की यामध्ये 2 मध्यम आकाराचे रफली चॉप केलेले टोमॅटो आपण घालणार आहोत. तर बघा या ठिकाणी तव्याच्या ऐवजी तुम्ही कढईचा देखील वापर करू शकता. आपण हे जे चटणीचं जे साहित्य आहे ते कढईमध्ये देखील परतून घेऊ शकतो. टोमॅटो नंतरच 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याच पद्धतीनं 2 मध्यम आकाराचे रफली चॉप केलेले कांदे मी याबरोबर परतून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा लवकर परतून निघावा, टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये आपण अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. लगेचच 2 हिरव्या मिरच्या, 1-2 लाल मिरच्या अशाच पद्धतीनं मी यामध्ये परतून घेणार आहे. यासोबतच एक मोठा चमचा डाळवं घ्यायचा आहे आणि 1 टीस्पून आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहे. हे सगळं साहित्य आपण 3 ते 4 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती अशाच पद्धतीनं परतून घेणार आहोत. अधूनमधून आपल्याला हे जे साहित्य आहे ते हलवून घ्यायचं आहे. कांद्याला चांगले आणि टोमॅटोला चांगले डाग लागले पाहिजेत. हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे. आता बघा याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे. आता आपण याला खलबत्त्यामध्ये बारीक असं ठेचून घेणार आहोत. तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवरती याला थोडंसं जाडसर असं बारीक वाटून घेऊ शकता. परंतु या ठिकाणी मी खलबत्त्यामध्येच याला ठेचून घेत आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये ही चटणी जी आहे ती तयार होईल. एकीकडे खलबत्त्यामध्ये ही चटणी ठेचत असताना मी दुसरीकडे भाकरी देखील करायला ठेवलेली होती. बघा या ठिकाणी भाकरी देखील तयार झालेली आहे. चटणी या ठिकाणी बारीक ठेचून झालेली आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता दुसरीकडे एका कढईमध्ये आपल्याला चांगलं तेल गरम करायचं आहे. जवळ-जवळ 1.5 पळी तेल मी घेतलेलं आहे आणि आपण ही जी बारीक ठेचून घेतलेली चटणी आहे ती या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. एखादी मिनिटभर आपल्याला चटणी परतून घ्यायची, कारण ऑलरेडी आपण कांदा, टोमॅटो बाकीचं सर्व साहित्य जे आहे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. चटणी या ठिकाणी परतून झालेली आहे. या स्टेजला तुम्ही जर मीठ कमी असेल तर मीठ घालू शकता किंवा तुम्हाला तिखटपणा अजून हवा असेल तर लाल मिरचीची पूड देखील या ठिकाणी घालू शकता. चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत याला सर्व्ह करूयात. वरतून गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. ही चटणी चवीला अप्रतिम लागते. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही खाऊ शकता किंवा एखाद वेळेस भाजीचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं अशी चमचमीत चटणी तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.